बंधाराच्या काठावर नवा श्री गणेशा करणारे हे आर्वीचे आहेत श्री भीमाशंकर गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव दक्षिण हा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो। आर्वी हे 10,000 लोकसंख्येचं गाव। दुष्काळाची प्रचंड दाहकता व डोंगर दऱ्यात वसलेल्या या गावाला पडणारे पावसाचे पाणी वाहून जात होते। मात्र आर्वी गावातील भीमाशंकर गणेश मंडळाच्या युवकांनी एकत्र येऊन या वर्षी डॉल्बी, मिरवणूक व जेवणावळी या खर्चाला फाटा देऊन आर्वी गावच्या उत्तरेकडील भागात 5 वनराई बंधारे श्रमदानाने उभे केले आहेत। एक 150 ते 200 जण एकत्र येऊन मंडळाच्या वतीनं जे आमचे दरवर्षी डॉल्बीला पैसे जात होते त्याला कुठेतरी आम्ही फाटा देत जो नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे तो कुठेतरी अडवायचा आम्ही प्रयत्न करतोय। हे दुष्काळात कायम सावट असतं याच्यावरती, पण त्याची जाणीव आम्हाला झाली आणि त्या जाणीवेतून आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून मंडळाच्या वतीनं आम्ही ह्या बंधाऱ्यांचं नियोजन केलेलं आहे। यामध्ये सर्व युवकांनी दररोज 5 तास काम करून हे बंधारे उभे केले आहेत। यामुळे आर्वी गावातील 200 एकर जमिनीला पाणी मिळणार आहे, तसेच विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे। युवकांनी श्रमदानातून उभ्या केलेल्या या वनराई बंधाऱ्यामुळे दुष्काळ कमी होण्यास मदतच होणार आहे। 2 लाईन वाळूच्या पोत्याच्या लावून त्यामध्ये आपण काळी माती घालून ते पॅक करतो आणि त्याची एकूण हाईट 1 मीटरपर्यंत जाते। या वनराई बंधाऱ्याचा आपण ज्या पाणी जमिनीत मुरून शेजारील विहिरी यांना या वनराई बंधाऱ्याचा चांगला लाभ होईल। सार्वजनिक गणेश मंडळ लाखो रुपये वर्गणी उभी करून चुकीच्या पद्धतीने करण्यात येणाऱ्या खर्चाऐवजी विधायक उपक्रम राबवून खऱ्या अर्थानं गणेशोत्सव साजरा करण्याची गरज आहे। हाच आदर्श दुष्काळी आर्वी भागातील भीमाशंकर गणेश मंडळातील 200 युवकांनी राज्याला दिलाय। विकास भोसले, झी मीडिया, मनमाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।